आज रुद्रंगोले न्यू रॉयल पॅलेस मध्येच गेला. तर तो विषय असा झाला की आज आपल्याला जायचं होतं रिसेप्शन मध्ये आणि तिथं जासाठी गाडी होती नैतिक पाटलाची. आणि नैतिक म्हणे क्रिसचं गाणं ऐकता का म्हणे. ला म्हटलं बा तुम्हाला बी ऐकायचं आहे का, घ्या ऐकून. तुम्हाला तर माहितच आहे फुकटचं कुठं सोडायला लागत. रिसेप्शनला जायसाठी गाडी डच्च भरली होती आमची. नैतिकाले म्हटलं आपलं गाणं बंद नाही झालं पाहिजे. गाणी दिले लावून आणि आलो पेट्रोल पंपावर. डिझेलने सांगत रे बा कितीचं भरलं तर, क्योंकि हर बार बताई नाही जाती. पोचलं मग रिसेप्शन मध्ये. हे पा एवढी गाणं एकच गाडीत आली. इथं पोचल्यावर काउंटरच भरलं खतरनाक दिसलं मला. आवडलं काउंटरच एवढं खतरनाक आहे तर खायची डिश तर भरलीच खतरनाक असं इथं. आणि इथं संजय रायकवाडचं कॅटरस आहे. संजय काका ऍडव्हर्टाईज केली रे बा, पैसे वाटवता जराशे. गर्दीतून धक्का बुक्की करत आलो रे बा मंचावर सूप प्यायले. कारण फुकटचं आपण कुठंच सोडत नाही. एक नाही, दोन नाही, तीन नाही, डायरेक्ट 5 ग्लास मंचावर सूप पेलो. जरासं खुर्च्या बशी बसायला आलो तर इथं ड्रोन आलो. मी आटलं नवरदेवाला इकडे पाहतो तर आलेच होते. हो सके तो एक दिन इसको भी लेंगे. आणि एंट्री एवढ्या खतरनाक झाली का काय सांगू तुम्हाला. खाली ढगन वरत असे फुगे दिले उडून. नवरदेव टेजवर गेल्यावर मग कुठं जा लागते खाले चलो. मला यायला थोडंसं लेट झालं. इथं गर्दी बंद झाली. नैतिक भाऊन लुडन्स बी घेतले. मी बी प्लेट घेतली आणि गेलो. मग भीक मागायला नाही हो, लुडन्स घ्यायले द्यावं काका. लुडन्स खाल्ले मग गेलो रसगुल्ल्यावर. असं खाल्लं तर बम मी आपण काय काय दाखवू तुम्हाला, राहू द्या. मग आलो टेस्ट पाशी. नैतिक म्हणे हमको भी एक दिन ऐसा ही खरं रहना है यहाँ पे. नैतिकाला म्हटलं अजून एक वेळा खाऊन घे पण तो फुगा नको टाकू तोंडात. अबे अपनी भी कोई इज्जत राहते ना भाई. तरी बी तो काही ऐके नाही त्याची ए चाय चालूच होते. इकडे बाहेर आलो तर इथं थार रॉक्स होती. नैतिक म्हणे आपला फोटो काढ म्हणे. चला तर मग भावा आजचं एवढं. तुम्ही तेवढं फॉलोचं बटन दाबून टाका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.